नाहीच का मग? तूच लावून गाय घेऊन कुठं चालला? अहो बाप्पू, ह्या दुधाच्यात पुरा कटाळलोय मी. त्यांना कुठी टाकतोय, पाणी पाचतोय, शेण टाकतोय, तरी दूधच द्याय ना. तर आपलं नशीबच फुटकय. बघ दुधाची गाय घेतली तो गाय दुधच द्याय ना. मग काय किलो खुराक टाकून यांच्या खुराकाचे पैसे पण निघाले, त्यामुळे ही गाय आणि ह्या सगळ्या गाय विकून टाकणार आहे. अरे बाया का काय ऐकायचं म्हणतोय? अहो काय सांगू तुम्हाला, यांना टाइम टू टाइम खुराक पाणी करतोय तरी फॅट लागा ना, दूध द्याय ना. तर अरे एवढ्याशा गोष्टीसाठी काय ऐकत असते तो? त्यांना चांगल्या क्वालिटीचं खुराक चाल. बरं मग कुठून आणायचा खुराक? अरे दुकानाचं नाव आहे तरी संत पशुखाद्य. अरे तू एवढे मोठे कुठल्या दुकानात आणलं? अरे हे दुकान गॅस एजन्सी समोर पकडाबाद येते आहे. चल तुला अजून आत बाकी मी बघ इथं सगळं पशुखाद्य. व्हायला पशुखाद्य तर लय दिसतंय ना का? हा आपण शेट लायचं, चल बाय. ही बघा, हिरा कोळी, दुर्गलक्ष्मी, शिवधारा सरकी, बारली, फौजी कोसा, पेट आणि बाळकाल्या पिल्लांचं पशुखाद्य. समजा तुम्हाला योग्य दरात मिळेल. अरे बाया इथं फक्त पशुखाद्यच नाही तर इथं योग्य दरात दूध पण घेतलं जातं. आईला बरं राव, सगळं एका जागी भेटते. पण ह्या पशुखाद्याने दुधाला रिझल्ट भेटतोय ना? अरे गावापासून इथून खुराक येतो मी, दुधाला चांगला रिझल्ट येते. अरे बाया इथंच नाही, शेजारच्या 7-8 गावात मालिक होतोय. धंद्यात मंदी